हम भारत के पूर्व सैनिक नई प्रेरणा लाए हैं, देश की रक्षा करते थे अब इसे सजाने आए हैं। वंदे मातरम, वंदे मातरम। त्यांच्या रोमारोमात भिनली आहे देशभक्ती. त्यांचं उभरतं तारुण्य खर्च झालंय देशसेवेमध्ये. मंडळी, त्या काळात अहोरात्र प्रत्येक ऋतूत डोळ्यात तेल घालून त्यांनी केलंय भारताच्या सीमांचं रक्षण. युद्धजन्य परिस्थिती असो की नसो, शत्रूवर त्यांनी सतत ठेवला अंकुश. बर्फ की चोटी तपती रेती, सागर हो या हो खाई, शत्रु पोत और टैंक विमानों की देखो शामत आई। भारत के जल थल नभ सारे सदा बचाते आए हैं, देश की रक्षा करते थे अब इसे सजाने आए हैं। वंदे मातरम, वंदे मातरम। असे आपले तीनही दलाचे सैनिक, अधिकारी. खरंच आपल्या सगळ्यांनाच त्यांच्याबद्दल किती अभिमान वाटतो. ही मंडळी जेव्हा निवृत्त होऊन सिव्हिल लाईफ जगायला लागतात ना, तेव्हा सुद्धा त्यांच्या रक्तामध्ये भिनलेलं हे देशप्रेम तितकंच जागृत असतं. खरं तर भारतीय सैनिक ही संकल्पना, हा विचार आपल्याला सगळ्यांना समजून घ्यायचा आहे. माजी सैनिक, त्यांच्या सुविद्य पत्नी, त्यांच्या वीरपत्नी, वीरमाता या सगळ्यांच्या अनुभवातून. त्यांना बोलतं करतायत वेटरन ग्रुप कॅप्टन श्रीकांत वालवडकर सर. बात मन की सैनिक और परिवार की या खास कार्यक्रमात. चला तर ऐकूया. अपने श्रम अपने पौरुष से सब बाधाएं दूर करे, सद्शिक्षा और सद्विचार से मानवता को पुष्ट करे। महान राष्ट्र था पुनः बनेगा, लक्ष्य यही ले आए हैं, देश की रक्षा करते थे अब इसे सजाने आए हैं। वंदे मातरम, वंदे मातरम। गुड मॉर्निंग, सुप्रभात, नमस्कार. 90.4 ग्रीन FM आणि अखिल भारतीय पूर्व सैनिक सेवा परिषद पश्चिम महाराष्ट्र प्रांत यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या या कार्यक्रमामध्ये मी वेटरन ग्रुप कॅप्टन श्रीकांत वालवडकर आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहे. कार्यक्रमाचं नाव आहे बात मन की सैनिक और परिवार की. हम भारत के पूर्व सैनिक नई प्रेरणा लाए हैं, देश की रक्षा करते थे अब इसे सजाने आए हैं। वंदे मातरम, वंदे मातरम। हा कार्यक्रम भारतामध्ये पहिल्यांदा सांगलीमध्ये 90.4 ग्रीन FM वर आपण प्रस्तुत करत आहोत. हे सांगलीच्या मानाच्या तुरा आहे, सांगलीच्या शिरपेच्यामध्ये मानाचा तुरा आहे. आज आपल्या सोबत गप्पा मारायला जे गेस्ट आले त्यांचं नाव आहे वेटरन सार्जंट GS कुंभार आणि त्यांच्या सुविद्य पत्नी सौ कुंभार. आपलं सहर्ष स्वागत आहे सर. थँक्यू. या कार्यक्रमाद्वारे आपण सैनिकांचं मनातली बात, त्यांच्या फॅमिलीची बात, तुमचं हे आयुष्य आपल्याला माहीत नाही लोकांना बाहेर, आणि हे सांगणं आपलं कर्तव्य. आणि ह्या कार्यक्रमाद्वारे सैनिक, भारतीय सैनिक काय कल्पना आहे. आम्ही आज रिटायर्ड आहोत कारण आम्ही शहीद नाही आहोत, साधी सरळ गोष्ट आहे. आणि तरी पण अजूनही आपल्या अंगात तेच जिद्द आहे, तेच भावना आहेत की देश प्रथम. तर सर मी तुमच्याकडे वळतो. तुम्ही खेड्यातले, हो, चॅलेंजिंग परिस्थिती आहे. तर अशा परिस्थितीतून तुम्ही एज्युकेशन घेतलं, फॉर्म भरला, सिलेक्शन झालं, ऑल इंडिया रँकिंगमध्ये मेरिटमध्ये आला तुम्ही आणि ट्रेनिंगला गेला. तिथून पुढं मग पहिली पोस्टिंग, हा प्रवास, पहिला टप्पा, त्या प्रवासाबद्दल काय सांगाल? सर्वप्रथम वेटरन ग्रुप कॅप्टन श्रीकांत वालवडकर साहेब, 90.4 ग्रीन FM, अखिल भारतीय पूर्व सैनिक सेवा परिषद पश्चिम महाराष्ट्र यांचं मी खूप खूप आभारी आहे. हा खूपच म्हणजे वंडरफुल प्रोग्राम यांनी सेट केलेला आहे, याबद्दल मी खूपच आभारी आहे. सर, माझं शिक्षण 11वीपर्यंत मुक्काम पोस्ट दत्तवाड, तालुका शिरोळ, जिल्हा कोल्हापूर, जीवन शिक्षण विद्यामंदिर या मराठी शाळेमध्ये, जिल्हा परिषद शाळा होती त्यामध्ये झालेलं आहे. परंतु आमच्या वेळी हे जिल्हा परिषदनं म्हणजे गाव हे एकदम कर्नाटक बॉर्डर असल्यामुळं जास्त त्यांनी लक्ष दिलं नव्हतं. 4थीपर्यंतचं शिक्षण खूप चांगलं होतं, म्हणजे अंकगणित वगैरे एकदम म्हणजे बेसच तयार करून घेतला होता. 4थी स्कॉलरशिप वगैरे बसवलेत. 5वी नंतर एकच शिक्षक सर्व विषय शिकविणार. अरे बाप. त्यांना इंग्रजी येत नसल्यामुळं आम्ही इंग्रजी 8वीला येऊन आम्हाला माहीत झालं की ABCD इंग्रजी एक विषय असतो. मग तेच शिक्षक 5वी, 6वी, 7वी एकच शिक्षक सर्व विषय. बरं. मग ते कुठल्या विषयामध्ये तरवेज आहेत काय समजत नव्हतं, अथवा प्रत्येक सब्जेक्ट त्यांच्या परीने ते शिकवत होतं.
मग त्यांनी अथवा जिल्हा परिषद अथवा मोठमोठे काही ऑफिसर्स येणार. ओके. मग त्यांनी सांगणार की तुम्हाला म्हणजे निरनिराळे विषय शिकायला लागणार. सायन्स वगैरे येतं वीक आहे, तुमचं इंग्लिश तर नाही याच येतं, परत तुम्हाला बीजगणित वगैरे चालू होईल, अंकगणित तुमचं सगळ्यांचं चालू आहे, चांगलं आहे. मग त्यांनी म्हटले पालकाची परिस्थिती असेल तर तुम्ही बाहेर शिकायला जाऊ शकता. ओके. कारण आमच्या बॅचमधल्या फक्त 2-3 विद्यार्थी कुरुंदवार जवळ होतं आम्हाला. ओके. म्हणजे जेणेकरून सायकलवर पण जाऊन शिकण्यासारखं होतं. खरं थोडं खर्चिक होतं. अच्छा. आणि इचलकरंजी. मग आमच्या बॅचमधले जवळजवळ 6 मुलं कुरुंदवाड आणि 1-2 मुलं इचलकरंजीला गेले. बरं. कोणाचे रिलेटिव्ह होते, आता परिस्थिती चांगली होती. मग माझ्यासारखे भरपूर विद्यार्थी होते जे काय प्रत्येकाचे वडील म्हणणार काय शिकतो ते शिकू दे कितीपर्यंत. त्यांना काय जास्त महत्व नव्हतं शिक्षणाचं. बरोबर आहे. शिकला तर ठीक आहे, नाहीतर मग काहीतरी शेती नाहीतर कुठेतरी पतसंस्थेत वगैरे कारखान्यात जॉब लावू असं चाललं होतं. चिकटवून देऊया. पुढं त्रास झाला आम्हाला, कारण ते एअरफोर्सनं भरून काढलेलं आहे. ओके. सर मी 1975 बॅच 11वी. ओके. 11वी संपल्यानंतर, कारण आमचं शिक्षण गावात 11वीपर्यंत होतं. अच्छा. मग वडिलांना वगैरे मी रिक्वेस्ट केलो आणि बाकीची मुलं पण रिक्वेस्ट केली की आम्ही जयसिंगपूरला जातो, कोण सांगली कोल्हापूरला. मग वडिलांना वगैरे आम्ही पूर्ण चौकशी केलो होतो, तुम्ही मला कोल्हापूरला ठेवा, तिथं बोर्डिंगची सोय आहे. परत कोल्हापूरला 9 वाजता गाडी सुटते एसटी, आणि त्यात तुम्ही जर डबा ठेवला तर 2 वेळचं जेवण आम्ही जेवू शकतो. अच्छा. तर कुठेतरी बाहेर टाका. बरोबर आहे. आणि मग वडील पण तयार झाले, काय खर्च नाही, ठीक आहे ऍडमिशन घे म्हटले. मग आमच्या वेळी 11वी नंतर प्री डिग्री हा कोर्स करायला लागत होता. बरं. प्री डिग्री नंतरच तुम्ही BA पार्ट 1, 2, 3 बीकॉम काय असेल ते 3 वर्ष कॉलेज असं होतं. मग प्री डिग्रीसाठी मी कोल्हापूरला ऍडमिशन घेतलो. मला हॉस्टेलला पण ऍडमिशन मिळालं. आणि त्यावेळी पण माझ्याकडे एकच पॅन्ट असल्यामुळे कधी कधी इजार घालून जाणार कॉलेजमध्ये, सगळ्यात शेवटी बसणार. बरोबर. कारण काय ते एवढं शिकवताना काय कळणार पण नाही, आणि सगळे मुलं हाय पाय. मग आपण कशाला म्हणून पाठीमागं बसायचं, ऐकायचं आणि जायचं. हा कार्यक्रम चालू होता. बरोबर. आणि मनात भीती पण निर्माण झाली. वडिलांतर मोठ्या तोंडानं सांगितलोय, पुढं आता एज्युकेशन आपण काय चमकणार आहे का काय करणार आहे, भीती पण वाटत होते. अभ्यास तर चालू होताच. लकीली आमचाच एक हॉस्टेलचा मित्र म्हटला, अरे इथं क्लास चालू झाला आहे आणि तुम्ही येता का तिकडं. मी पण चाललोय. कुठं म्हणताना पोलीस मित्र संघ वेलफेअर सेक्शनमधून पद्मा टॉकीज वगैरे 4-5 टॉकीज आहेत, त्या कॉर्नरमध्ये पोलिसांचं एक तिथं फ्री क्लासेस बोर्ड वगैरे लिहिलं होतं त्याने. ओके. त्यावेळी SP साहेब त्यागी साहेब होते. बरं. त्यांच्या मिसेस ते क्लास वगैरे घेणार होते. मग त्यांनी तो डेट दिलता. 1-2 दिवसानंतर प्रत्येकाचं जे उत्सुक आहे त्यांचं थोडं इंटरव्ह्यू घेणार आणि ऍडमिशन मिळणार आहे. आणि तिथं फ्री जिम पण त्यांनी केलं. अरे वा. मग मी पण गेलो, माझे मित्र वगैरे, आम्ही 4 जण गेलो. त्या 4पैकी आमचं 2घांचं सिलेक्शन केलं मॅडमने. ओके. मिसेस त्यागी. मिसेस त्यागीने ते म्हटलं तुम्ही 2 येऊ शकता. मग जिम वगैरे भेटलोय. मग त्यांनी सांगितलं तुम्ही जिम व्यायाम करा. जेवता काय काय विचारले, डबा कसला येतोय म्हणले, कसला डबा असतोय, पत्राचं म्हणावलं मी. अरे जेवण वगैरे त्यात हे होणार, भाजी वगैरे नाही मॅडम चालतंय म्हटलं मी. मग इथं मी केळेवाला सांगते 25 पैशाला 3 घेऊन जातात, तुम्हाला 10 पैशाला तो 3 देईल. ते केळी वगैरे खात जावा, थोडंसं व्यायाम करा, अशा सगळ्या लहान लहान गोष्टी पण त्यांनी आईसारखं प्रेम देऊन सांगितलं. त्यांनी त्या क्लासेसला जॉईन झालो सर. त्यांनी बरेच बुद्धिमत्ता चाचणी, इंग्लिश त्या मॅडम पण ABCD पासून आम्हाला ग्रामर वगैरे शिकवले. बरोबर. आणि नंतर जनरल नॉलेज, अंकगणित तर आमचं सुपर होतं. मॅडम आमच्यावर खूपच खुश झाल्या. ओके. सगळ्या स्टुडंटपेक्षा आमचं अंकगणित 1 नंबर. मग त्याच दिवशी ते म्हटलं ही मुलं तुम्ही काहीतरी होणार. अच्छा. अरे वा. गॅरंटेड, बिकॉज युअर अर्थमॅटिक इज व्हेरी नाईस. येस. मग त्यांच्या कृपेने सर 3 महिने झाले. ओके. क्लासेस. एक दिवशी म्हटले की एअरफोर्ससाठी कोण कोण अप्लाय करणार आहे, हात वर करा. अरे बापरे. आम्हाला तर एअरफोर्स म्हणजे माहितच नव्हता काय आहे, ऐकून माहित होतं. कारण माझ्या गावातले माझ्या अगोदर 1-2 जॉईन झालते. अच्छा. आणि ज्यावेळी ते सुट्टीवर येणार पॉश, आम्ही सगळं गावात चर्चा करणार. आम्ही जेंट्स म्हणा, मुली म्हणा, हिरो हिरोईन नंतर कोणाचा नंबर लागत असेल तर एअरफोर्सवाल्यांचं इतकं इम्प्रेसिव्ह होते, लोकांच्याकडनं ऐकायला मिळत होतं. मग वाटत होतं की हे आम्ही पण एअरफोर्समध्ये जायला पाहिजे. ते कसं इन करतात, कसं ड्रेस, प्रॉपर शूज, कसं म्हणजे चमकत असतात. बरोबर. आम्ही जायला पाहिजे असं त्यावेळी मनात होतं. आणि तो चान्स देवाने आम्हाला पाठवून दिला. बरोबर. मग मॅडमला आमचे नाव वगैरे लिहून घेतले. ते म्हटले उद्या मी फॉर्म प्रिंट करून आणते
आणि माझ्या समोर भरायचं, तुमचं सगळं डॉक्युमेंट्स घेऊन या. ओके. मी फॉर्म बघते कसं भरलाय काय नाही, आणि बोर्डावर मी फॉर्म कसं भरायचं ते लिहून देते. तिथं आपलं नाव टाकायचं, एवढं सोपं आहे. त्याविषयी त्यांनी क्लास घेतला नाही, फक्त फॉर्मच भरून घेतला एअरफोर्सचा, आणि ते स्वतः चेक केले. ओके. कोणाचं काय मिस्टेक नये म्हणून. हां, सगळ्यांचे फॉर्म त्या सबमिट करून घेतले आणि म्हटले की माझं मी पाठवते. अच्छा. अरे वा. पाठवायचं खर्च पण त्या मॅडमने हे केलं नाही. किती छान. एअरफोर्स रेकॉर्ड ऑफिसला त्या फॉर्म पाठवून दिले त्यांनी. आणि सर डिसेंबरमध्ये आम्हाला कॉल आला, मी प्री डिग्री शिकत होतो, डिसेंबरला कॉल आला की तुम्हाला नरीमन पॉइंट मुंबई ओके या ठिकाणी रिक्रुटमेंटसाठी हजर राहायचं आहे. ॲटलिस्ट 2 ते 3 दिवस थांबायला लागेल. ओके. आणि प्रत्येक पेपरानंतर तुमचा रिझल्ट डिक्लेअर केला जाईल. ओके. तुम्ही पहिल्या पेपरला पास झाला ठीक आहे, फेल झाला तर तुम्हाला काही हे मिळणार नाही, अलाउन्सेस और फेअर वगैरे काही मिळणार नाही. यू हॅव टू गो ऑन युअर ओन एक्सपेंडिचर. बरोबर आहे. आणि राहायचं वगैरे यू हॅव टू बी युअर ओन अकोमोडेशन. बरं. लकीली माझी एक माऊस बहीण होती, त्यामुळे मला काय वाटलं नाही. ओके. मी माझ्या एका मित्राला पण घेऊन गेलो. दोघे जण गेलो, बहिणीकडे थांबलो, तिथे गेलो नरिमन पॉइंटला. माझे मित्र तो पहिल्याच दिवशी आउट झाला. हो. बर. मग तो गावाकडं गेला, मी राहिलो. प्रत्येक पेपरला पास झालो. मग शेवटच दिवशी सांगितले तुम्ही हे एवढं ते एक्झाममध्ये तुम्ही क्वालिफाय झालाय, तुमचं मेडिकल टेस्ट आहे. ओके. तुम्हाला आता उद्या कॉटनगलला रिपोर्ट करायचं आहे मेडिकलसाठी, आणि ते तुम्हाला हॉस्पिटल वगैरे लेटर वगैरे देतील, त्याप्रमाणे तुमचं मेडिकल करून घ्या. ओके. मेडिकलला गेल्यानंतर मला फक्त कानात थोडंसं डिफेक्ट काढले, टेम्पररी अनफिट, कानामध्ये मळ हे आहे. अच्छा. मग ते पत्र दिल्यानंतर मी पत्र घेऊन आलो, बहिणीला दाखवलो. मग ते म्हणले माझ्या ओळखीचेच डॉक्टर आहेत आणि आपण जाऊया. ओके. संध्याकाळी जाऊन त्या मशीननं पाणी भरून त्यांनी ते मळ वगैरे काढला, आणि ते म्हणले यू आर टोटली फिट नाऊ, कधी पण जाऊ शकतोस परत रिमेडिकलला. ओके. मग एक दिवस सोडून दुसऱ्या दिवशी मी कॉटनगलला रिपोर्ट केलो, ते लेटर सबमिट केलं. त्यांनी परत हॉस्पिटलला पाठवलं, त्यांच्या म्हणजे गव्हर्नमेंट हॉस्पिटलला. तिथं जे मेडिकल माझं झालं आणि मी फिट झालो. ओके. अरे वा. मग ते म्हणले तुम्हाला कॉल लेटर तुमच्या घरी पाठवून देऊ आम्ही, प्रोसेस सगळं संपलेलं आहे. मग सर मी 1976ला सर, ओके, 1976ला माझं जल्हर्ली ईस्टला ट्रेनिंग चालू झालं. ओके. 1 वर्षाचं ट्रेनिंग होतं, त्यामध्ये 3 महिने बेसिक ट्रेनिंग आणि बाकी 9 महिने ट्रेड ट्रेनिंग होतं. ओके. आणि तिथं सुद्धा आपल्याला आमच्या भाषा वगैरे बघून, कारण मला एक बी भाषा बोलता येत नव्हतं, त्यामुळं त्यांनी ABCD पासून स्टार्ट केले. ओके. आणि तिथले जे बॅरेक इन्चार्ज होते, एका बॅरेकमध्ये 8 ते 10 मुलं बसत होते. त्यांनी असं सेटिंग केलं की प्रत्येक मुलाला त्याच्याशी बोलायचं असेल तो हिंदी किंवा इंग्लिशच बोलायला पाहिजे कंपल्सरी. कारण एक मराठी असेल तर मद्रासी, एक तमिळ, एक बंगाली असं टाकलं तर मग मराठी नाहीच तिथं. तुम्हाला कन्नडा येत असेल तर कन्नडा पण नसणार. बरोबर आहे. ते 8 लोक 9 लोकांना असं हे करत होते. त्यामुळं आमचं सुरुवातीला बोडकं थोडकं हिंदी चालू झालं, त्यानंतर इंग्लिश वगैरे हे चालू झालं. याप्रमाणे ट्रेनिंग संपलं. माझं फर्स्ट पोस्टिंग 505 SU हा मेमोरा लखनौ जवळ आहे. लखनौपासून 30-35 किलोमीटर आमचं युनिट होतं, पीस युनिट होतं. ओके. त्यामुळे तिथं मी रिपोर्ट केलो सर. रिपोर्ट केल्यानंतर मला शिफ्ट ड्युटी स्टार्ट झाले, कारण युनिटमधले 80% लोक हे शिफ्ट ड्युटीजमध्ये काम करत होते, कारण SUचंच काम तसं होतं. त्यामुळे शिफ्ट ड्युटीज बरोबर 24 तास असलाच पाहिजे. लकीली मराठी फॅमिलीज पण खूप चांगल्या होत्या. वहिनी निंबाळकर वहिनी होत्या, ते खूप चांगल्या होत्या. प्रत्येक आठवड्यात आपल्याला बोलवून जेवण वगैरे घालणार. इथं युनिटमध्ये पण वातावरण खूप चांगलं होतं. ओके. कारण प्रत्येक जण शिफ्ट ड्युटी असल्यामुळे क्वचितच भेटणार एक दुसऱ्याला. कारण माझे बिलेट इन्चार्ज जे होते कॉपल उजागर सिंग, ते एवढंच सांगितलं की मी जसं सांगतो तसं वागायचं. किती शिक्षण झालंय, पुढचं शिक्षण एक्सटर्नल म्हणून फॉर्म भरायचं. तिथं अजिबात रेडिओ लावायचं नाही, काय नाही. कारण मी अभ्यास करायला लागलोय, UPSCची तयारी करतोय. तुला काय अडचण आलं तर एज्युकेशन बद्दल मी सगळं सॉल्व्ह करेन. त्यांच्या कृपेने आम्ही एक्सटर्नल तिथं BA पर्यंत शिकलो सर. अरे वा, क्या बात आहे. गुड, बहुत बढिया. म्हणजे एका दत्तवाड सारख्या छोट्या खेड्यातून एक मुलगा जिद्द आहे, काहीतरी करायचं आहे. एअरफोर्सची माणसं बघितली आणि ते करून तुम्ही एअरफोर्समध्ये जाता आणि पहिल्या पोस्टिंगमध्ये लखनौमध्ये असता. हो, दॅट्स व्हेरी गुड, बहुत बढिया. हा एंटायर प्रवास आयुष्य बदललं. हो सर. हो सर. आता आपण छोटासा ब्रेक घेऊया. यू आर लिस्निंग टू 90.4 ग्रीन FM. सुनो ग्रीन, रहो एव्हरग्रीन. नमस्कार, सुप्रभात, जय हिंद. 90.4 ग्रीन FM आणि अखिल भारतीय पूर्वसैनिक सेवा परिषद पश्चिम महाराष्ट्र प्रांत यांच्या संयुक्त विद्यमाने प्रस्तुत होत असलेल्या कार्यक्रमामध्ये आज आपल्याबरोबर आहेत वेटरन सार्जंट
कुंभार आणि त्यांच्या सुविद्य पत्नी. ब्रेकवर जाण्यापूर्वी आपण बघितलं होतं कुंभार साहेबांचा प्रवास, एका दत्तवाडच्या लहान मुलापासून ते एअरफोर्स एअर वॉरियर बनण्याबद्दलचा आणि पहिली पोस्टिंग, तिथलं वातावरण. मॅम, मी तुमच्याकडे वळतो. लग्न झाल्यानंतर स्त्रीचं आयुष्य बदलतं पूर्ण, हो की नाही? म्हणजे माहेरून सासरी यायचं, तिथून दुसरं सासर म्हणजे एअरफोर्स स्टेशन. ते भीती असते किंवा मनात विचार असतात, काय असेल, कसं असेल वातावरण, काहीच कल्पना नाही. तर तो प्रवास तुमचा, लग्नापूर्वीचं आयुष्य आणि पहिल्या पोस्टिंगपर्यंतचा, त्याबद्दल काय सांगाल? नमस्कार सर, मी मिसेस कुंभार. लग्न तर आम्हाला माहीतच नव्हतं, म्हणजे कसं असतं एअरफोर्स काय, आणि तेव्हा तर 10वीला होते मी. मला काहीच माहीत नव्हतं की लग्न करायचं आहे काही नाही करायचं आहे. अजून शिकत होते. आमचे वडील ह्यांचे वडील दोघं बोलले, थोडं रिलेटिव्हच लागत होते, आणि एकदम मला सांगितले की नाही, उद्या बघायला येणार आहे मुलगा तुला. मी म्हटले आता एकदमच असं म्हटलं तर पहिला काही फोन नव्हतं, काही नाही. आले हे बघायला, लगेच त्याच दिवशी फिक्स एंगेजमेंटच. व्हेरी नाईस. अरे बापरे, तुम्ही सुट्टीवर जाणार होते. शॉर्ट सुट्टी मिळाली. अच्छा, बरोबर. 8 दिवसच होते. 4 दिवसात लग्न झालं. तर आमच्याकडचे पण त्यांना काय माहित नव्हतं एअरफोर्स म्हणजे काय, आणि मला पण माहित नव्हतं. थोडं चौकशी करायला पण टाइम नव्हतं, की थोडं रिलेटिव्ह असल्यामुळं आमचं फिक्स झालं. लग्न झाल्यानंतर एक 5 दिवस राहायचं असते मुलगी सासरी. राहिलो, ह्यांनी चालले तिकडं, श्रीनगरला होतं ह्यांचं पोस्टिंग. आमचं लग्न झालं तेव्हा श्रीनगर. मग ह्यांनी थोडं घरातलं परमिशन काढून नेऊ काय ह्याला पण बरोबर. मग आमचे दीर छोटे होते, ते म्हटले नाही वहिनी जात तू. मी रडायला चालू केले की नाही मला बाबा इकडं जायचं आहे, श्रीनगर नाही. मग याने म्हटले ठीक आहे, मग काय सांगणार. आमचे वडील घेऊन गेले घरी. तिथं गेल्यानंतर मैत्रीण म्हणतात, काही खुळी आहेस काय ग, श्रीनगर सारखं तू सोडून आलीस काय, किती खुळी आहेस तू. मग चाललं असंच 2 महिने झाल्यानंतर ह्यांनी वापस आले. ह्यांचं पोस्टिंग मग बेलगामला आले. अच्छा, बरं. बेळगावला मग मला घेऊन जायचं ठरवले. मग मला सासरी घेऊन गेले. तिथं मला इतकं खुशी की बेळगाव म्हटलं तर कुठं तर फॉरेनला चालले की काय, कुठंच गेले नव्हते, पहिल्यांदा म्हणजे जायचं. मग आमचे सासरे पण खूप चांगले होते. त्यांनी पण म्हटले पुढं शिक्षण चालू ठेव, तिथं गेल्यानंतर खूप छान सांगितले त्यांनी. मग तिथं गेल्यानंतर एवढं खुशीनं गेलेले. जाते तर काय, एक छोटंसं रूम, तिथं घेऊन बघते तर बापरे, मला वाटत होतं किती मोठं बंगला असेल, काय असेल. गेल्या शेअरिंगवर नाही, आम्ही बाहेरच एक रूम केलेले. मग तिथं गेल्या ते सगळं ठेवले. तेव्हा काय हॉटेल नाही, काय नाही, घरीच बनवून खायचं. मग ते हुईरीचं पाणी काढायचं. मला मराठी थोडं छान बोलता येत नाही, कार्ड आहे त्यामुळे. मग विहिरीचं पाणी काढायचं, ते काढलो, सगळं जेवलो. म्हटलं बापरे, कुणाशी लग्न केले मी. तसं एक 2-3 महिने गेले सर. तिथनं पुढे आम्हाला क्वार्टर्स मिळाला. ओके, आतमध्ये सिनियरिटी मिळाली. जेव्हा क्वार्टर्स मध्ये गेलो, बघितलं, बापरे 2 BHKचं क्वार्टर, एवढं मस्त वाटलं. आणि हॉल, पुढं गार्डन, सगळं त्यांचं फर्निचर, बापरे ते बघून मी हरकून गेले. मला वाटत होतं की कसं काय एवढं एक रूम आयुष्य घालायचं असं कसं. कुंभार साहेब लगेच कॅन्टीन मधलं शेगडी, कुकर, बस आमचा संसार थाटत चालले सर. जेव्हा ते आम्ही एअरपोर्टचं तिथं सगळं पिक्चर टाकी सगळं होतं, म्हणजे काय खेड्यातलं गेल्यामुळं मला काहीच माहित नव्हतं. आणि एअरपोर्टचं तिथं लेडीज क्लब, पागल जमखान, असं म्हणजे आम्हाला एवढं ट्रेनिंग छान दिलं ऑफिसरांचं मिसेस, की राहणीमानी कसं असावं. आणि आम्हाला साधं पाणी सुद्धा देता येत नव्हतं. कोण गेस्ट आलं की असंच ग्लास भरायचं, नेऊन द्यायचं. त्यांनी ट्रे घ्यायचं, कसं सर्व करायचं, कसं बोलायचं. आम्ही तर मराठी नाही, कन्नड सगळं मिक्स आमचे. त्यामुळे एवढं छान शिकवले की राहणीमानी. तेव्हा मी ठरवलं की मला जर बाळ झालं, मी डिफेन्समध्येच त्याला देणार. आणि सर मी तुम्हाला सांगते, माझा मुलगा ते करून दाखवला. आज तो मेजर म्हणून आहे. मला फार गर्व आहे, अभिमान आहे. त्यामुळं एअरफोर्समुळं माझ्या मुलांना मी घडवलं आणि खूप मी पुढे गेलो. तिच्यामुळं असं तुमच्या समोर बसून बोलायचं हे सुद्धा आम्हाला एअरफोर्स डिफेन्समुळं एवढं सगळं कळलं. ग्रेट. नाही, खरंच मी सांगतो, म्हणजे आई वडिलांना तर हे अभिमानाची गोष्ट आहेच आहे. माझी दुसरी पिढी देखील डिफेन्समध्ये आहे. आणि कमिशन ऑफिसर तो आता मेजर आहे सर. आणि सर मी अनेक सांगू इच्छितो, सिव्हिल लोकांना काय वाटते, डिफेन्स म्हटलं की फक्त बॉर्डरवर जायचं आणि फायटिंग करायचं.
खरं त्यांचं चांगलं पण म्हणजे किती आहे ते बायकांना म्हणजे लेडीजला खूप सुख आहे. होय होय अगदी डिफेन्स नक्कीच. म्हणजे लेडीज एवढं त्रास तर सगळ्यांनाच असतो, म्हणजे मुलांचं पोस्टिंग आलं की कुठं करायचं काय खरं तिथं उंचनीच काही नाही, नाही, सगळं आपण एकसारखं आहो. अगदी, अगदी. हिथं बाहेरचं दुनियात कसं ती श्रीमंत ते तिथं कसं आम्हाला वाटलं एकच आम्ही फॅमिली आहोत. खरंय खरंय अगदी बरोबर. एवढं म्हणजे असं वाटणार की एवढं लांब असून सुद्धा आम्हाला वाटणार नाही की अगदी बरोबर डिफेन्स मध्ये खूप छान आहे नक्की असं. नक्कीच आहे. हो सर. प्रोग्रेस आहे फॅमिलीचं. बहुत बढिया, अभिनंदन तुमचं. इथं आपण एक छोटासा ब्रेक घेऊया मॅडम. 90.4 ग्रीन FM. सुनो ग्रीन, रहो एव्हरग्रीन. नमस्कार, सुप्रभात. स्वागत आहे एका आगळ्या वेगळ्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे बात मन की, सैनिक और परिवार की. आज आपल्या स्टुडिओमध्ये एक वेटरन सार्जंट कुंभार साहेब आणि त्यांच्या सुविद्य पत्नी सौ कुंभार आलेले आहेत. त्यांच्या अनुभवातून आपण जाणून घेत आहोत सैनिक, भारतीय एअर वॉरियर काय असतं ते. कुंभार साहेब, तुमच्याकडे वळतो मी. आयुष्यातला इतकी वर्ष सर्व्हिस केल्यानंतरचा असा कुठला एक अनुभव सांग. भरपूर असतील मला माहिती आहे, की असा कुठला अनुभव आहे की ज्यामुळे वाटतं यार अभिमान वाटतो, मी एअरफोर्स जॉईन केलं, माझ्या आयुष्याला अर्थ मिळाला. सर 1982 माझं सेकंड पोस्टिंग 8 FBSU फॉरवर्ड बेस्ड सपोर्ट युनिट फील्ड युनिट होतं, नॉन फॅमिली स्टेशन. त्या ठिकाणी आल्यानंतर मला लखनौमधून सांगण्यात आलं की जम्मूपर्यंत ट्रेन जा, तेथून ट्रान्झिट कॅम्पला रिपोर्ट कर. ओके, बरोबर आहे. मग त्याप्रमाणे मी माझं एक छोटंसं बॅग आणि आपलं बॅग अँड बॅगेज घेऊन जम्मूला पोचलो. तिथून ट्रान्झिट कॅम्पची गाडी आली, तिथं ट्रान्झिट कॅम्पला पोचलो. तिथं माझं सगळं डिटेल्स लिहून घेतले आणि ते म्हटले की आम्ही सांगू कुठल्या दिवशी तुम्हाला पाठवणार आहे, कारण ते काही बॅचेस आणि जसं पाठवायचं तसं ते पाठवत होते. 4-5 आर्मीचं ट्रान्झिट कॅम्प हो, असतं. आर्मीचा ट्रान्झिट कॅम्प. बरोबर आहे. त्याच ठिकाणी सगळे डिफेन्सवाले रिपोर्टिंग करायचं. येस येस येस. आणि तिथं टेंटमध्ये राहायचं. पण माझं एक 5-6 दिवसानंतर नंबर आला. ओके. एक दिवस अगोदर सांगतात की तुम्हाला आता तुमच्या युनिटला आम्ही सोडू उद्या. उद्या. ओके. उद्या इथून निघणार. एक दिवस मध्ये हाल्ट होईल. ओके. पटनी टॉप अथवा ते सांगतील त्याप्रमाणे एक दिवस हाल्ट झालं तरी त्या गाड्या स्लो जातात म्हटले. 5-6 असं कॉन्व्हेन कॉन्व्हेन लागतात. बरोबर. बाजूला म्हणजे बाजूला एस्कॉट वगैरे असतात पाठीमागं पुढं साईडला. आणि तुम्ही अवंतीपूरला जायच्या अगोदर तुमच्या युनिटला आम्ही कळवलंय त्या ठिकाणी तुमचं 3 टन येईल, त्यातनं तुम्ही लगेच जायचं आहे. सिव्हिलनं वगैरे जायचं इन्स्ट्रक्शन वगैरे दिलं त्यांनी सर. कारण थोडंसं टेन्स होता त्यावेळी पण. बरोबर. मग मी अवंतीपुरा म्हणून हायवेवर आहे सर. ओके. श्रीनगर तिथून काहीतरी 50-60 किलोमीटर श्रीनगर लागतो. बरोबर. ते अवंतीपुरा हिस्टॉरिक प्लेस असल्यामुळे तिथं हायवेवर उतरलं त्यांनी. ओके. आणि तिथून आमचं युनिट 35-40 किलोमीटर होतं. बरं. 8 FBS हा बेस आतमध्ये होता, 50 किलोमीटर. करेक्ट. मग तो थोडासा छोटा रस्ता, असं थोडं झाडं बिडं जंगल टाईप असं ह्या ठिकाणी होतं. मग आमच्या गाडी आली, नियमाप्रमाणे मला घेऊन गेले सर 8 FBSला. मी एंटर केलो आमचं गार्डरूम म्हणतो आपण, ज्याचं मेन गेट एंट्रन्स. हां, मेन गेटमध्ये बसल्यानंतर अर्धा तास तरी झालं तरी आमचे बिलेट आणि काय म्हणजे दिसेनाच, फक्त रोडच. मला भीती वाटायला हे कुठं आतमध्ये किती घेऊन चाललेत. युनिटचा एरिया खूप मोठा होता. निरनिराळ्या ठिकाणी BSFला एक युनिट होतं आतमध्ये. BSFवाले पण चेक करत होते तुमचं लगेज, तुमचं डॉक्युमेंट्स वगैरे. एअरफोर्सवाले तर गार्डरूममध्ये चेक केले. त्यानंतर तिथं परत ते लेटर्स वगैरे बघून त्यांनी आतपर्यंत पाठवून दिलं. मग तिथे गेलं तर बिलेटमध्ये राहिलो गेलो. आमची पण शिफ्ट ड्युटीज होती त्यावेळी पण. आणि त्यावेळी वातावरण थोडंसं चांगलं होतं. बरं. मला 4-5 महिन्यात आपल्या एअरफोर्सच्या बसनं पहलगाव, अमरनाथ, ओके, वर्षातून एकदा अमरनाथला पण गेले होते त्यांनी. अच्छा. आणि नंतर एक 3-4 महिन्यानंतर एकदम ट्रेन्स चालू झाला सर. मग माझे थोडे ओळखी झाले. माझ्या ऑफिसमध्ये पण दोघं फॅमिली घेऊन बाहेर राहत होते. आणि त्याच्याकडनं त्यांनी स्टँडिंग इन्स्ट्रक्शनमध्ये आम्हाला पण वाचायला दिलं होतं की काय प्रिकॉशन्स घ्यायचं असतं. बरोबर. व्हॉट आर तुमचं रिस्पॉन्सिबिलिटी काय आहे, एअरफोर्सचं रिस्पॉन्सिबिलिटी काय आहे, आणि हाऊ टू स्टे हिअर ह्या वातावरणामध्ये. मग जवळजवळ नोव्हेंबर-डिसेंबरचा काळ सर. त्याच्या अगोदर एकदम ट्रेन्स जोरात झालं. मग त्यांनी म्हटलं की बुकआउट बंद, सगळे ट्रॅफिक बंद केले सर. बाहेर जायचं नाही, बाहेरचं पण ट्रॅफिक बंद झालं. अच्छा. मग त्यांना पण त्यांनी एक वॉर्निंग लेटर दिले, तुमच्या फॅमिली आता तुम्ही तिकडे जाऊ शकणार नाही, तुम्ही इथंच राहायचं आणि फॅमिलीला डिस्पर्स करा. ओके. घरी पाठवून द्या. काय करतात ते तुमची रिस्पॉन्सिबिलिटी. एअरफोर्स म्हटले आम्ही काय तुम्हाला परमिशन दिलं नाही, काय करता बघा, असं चालतं. आणि त्याच वेळी 1983ला मी ऑलरेडी अर्ज केला सर. ओके. लिव्हसाठी. बरं. माझं लग्न ठरणार आहे, मला
2 महिन्याची रजा द्यावी. मग त्यांना रिप्लाय द्या 2 महिने नाही, आम्ही जास्तीत जास्त 1 महिना लिहू देऊ शकतो, कारण आत्ताच नाही, थोडंसं कमी होऊ देते. मी परत थांबलो. परत मी फेब्रुवारीला अर्ज केलो की साहेब मला थोडं दिवस द्या, घराकडे त्यांनी लग्न फिक्स केलेत. शिवने मला बोलून घेतलंय. ओके. अरे व्हॉट यू आर टेलिंग, तू बघितलंयस मुलीला? सर इथं खेळायला येत होती आमच्याकडे पाहुण्याकडे, तिथं बघितलोय. मग तुझे आई वडील ठरवून टाकले? होय सर म्हणलो. ते पण म्हटले. आणि उद्या परवा लग्नपत्रिका पण येईल सर, मी ते जोडून परत अर्ज करतो. अरे इथं सगळं बाहेर आम्ही बंदी केलंय, तू आता लग्नपत्रिका वगैरे विचारून छापायचं ना म्हणाले, राज्याचं काय होतंय. बरोबर. सर आता काय करू, आणि सगळं पाहुण्यांना वगैरे गेले असणार, आणि 2-3 दिवसात पत्रिका आली सर, लग्नपत्रिका प्रिंट होऊन. ओके. मग ते पत्रिका घेऊन मी परत साहेबांच्याकडे गेलो. आमचे सेक्शन ऑफिसर म्हणले, सिग्नल ऑफिसर सीओच्याकडे भेट, माझ्याकडे काय अथॉरिटी नाही. ॲडज्युटंट पण हात वर केले, नो लिव्ह. ॲडज्युटंट म्हणले गो टू कमांडिंग ऑफिसर. बरोबर आहे. मी त्यांना परमिशन मागून भेट घेतली, ते पत्र जोडून अनेक अर्ज दिलता. ते बघितले त्यांनी. ते म्हणले अरे रिस्क आहे, तुला पण रिस्क आहे आणि आम्हाला पण रिस्क आहे, बघूया काय करता येईल त्यातनं. असं म्हटले थोडे दिवस थांब, आता भयंकरच हे चाललंय म्हटले, टेन्शनचं. हां टेन्शन आहे. मग तिकडनं काहीतरी वरण हाय लेवलला काहीतरी मिटिंग झाली सर, आणि त्या मिटिंगमध्ये ठरले की जे आउटसाईडला राहतात फॅमिलीज, त्यांना आपण निदान जम्मूपर्यंत हे करूया. ओके. ते पण बाय रोड नाही, बाय फ्लाईट. प्रत्येका ठिकाणी रनवे होताच, ATBSला पण रनवे होता. बरोबर. एक एनटेन वगैरे सोडता येईल, त्याच्याबरोबर एक माणूस डिपोर्ट करा त्या एरियाला. अच्छा. UP बिहार ह्या साईडला एक, साऊथ इंडियाला एक, ओके, तमिळनाडू, केरळ, महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा वगैरे ह्या साईडला एक, सगळ्या फॅमिलीज, त्याच्याबरोबर एक रिस्पॉन्सिबल पर्सन. येस एअर वॉरियर, त्यांच्या प्रत्येकाकडनं ओके रिपोर्ट यायला पाहिजे हे पोहोचल्यानंतर. करेक्ट, जबाबदारी आहे. मग ते शिवला कसं काय आठवण आलं कोणाला, मला बोलून घेतले त्यांनी. ओके. अरे यू आर लकी चॅप म्हणाले. का तुला 9 दिवसाची रजा देतो म्हटलं. मी खुश झालो, निदान 9 दिवस तर लगेच तर होऊ दे, पुढचं बघता येईल. म्हणले 9 दिवसाचा रजा देतो तुला. खरं एक काम आहे म्हटलं, हे काही लेडीज आहेत फॅमिली, पुण्याचे, बॉम्बेचे, बेळगावचे, कोकणमधले आणि गोवाचे आहेत. तुला MCOला भेटून सगळं ऍडजस्ट करून त्यांना घेऊन जायचं आहे. बरोबर, जबाबदारी आहे. आणि तिथनं गेल्यानंतर रिपोर्ट करायचं आहे आम्हाला ऍडजस्ट काय झालं ते. हा, सेफ पोहोचले सगळे. हा, मग ठीक आहे म्हटलं मी. अच्छा. मग घरी काय फोन नाही, पत्रच लिहिलं तुम्ही. मी गेल्यानंतर पत्र मिळालं. मग मी आलो सर. ओके. 9 लेडीज होत्या माझ्याबरोबर. आणि माझ्याबरोबर 3 बेळगावचे होते, 1 गोवा आणि 1 कोकण. फ्लाईट कुठपर्यंत? पुण्यापर्यंत? नाही, जम्मूपर्यंत सर. जम्मूपर्यंत. अच्छा. हो, मग तिथून ट्रेनने? जम्मू तवी कोल्हापूर ट्रेन होती सर. ओके, हो बरोबर. ते झेलम एक्सप्रेस, आय थिंक ती आर्मीची ट्रेन होती असं म्हणायचं. हो, झेलम आता बंद झाली सर. झेलम एक्सप्रेस होते. MCOने ते बरोबर रिझर्वेशन वगैरे करून, कारण ऑफिसकडनं अर्जंट वगैरे लेटर होतं. बरोबर. आमच्या सगळ्यांचं रिझर्वेशन करून तातडीमध्ये. ओके. आणि नेक्स्ट दिवशी आम्ही निघालो सर. आम्ही पोहोचलो, सोडलं आणि मग तुम्ही लग्नाला आला घरी? हो ना, मी मिरजपर्यंत माझ्याबरोबर आणि 3-4 होतेच. मग ते मिरजला काही उतरले. ओके. काही कोल्हापूरला गेले. त्यांच्या गावी गेल्यानंतर मी पण म्हणजे तिथून गेलो सर बसनं. मग माझं लग्न वगैरे करून परत लगेच यायचं होतं मला परत. ते म्हणजे मग हिला घेऊन जाता येत नाही हे मी हिला पण सांगितलं नाही. नॉन फॅमिली स्टेशन आणि ट्रेन्स असल्यामुळे कुठे घेऊन जाणार. बरोबर. मी एकटाच जाणार होतो. ओके. मग लग्न झालं 4थ्या दिवशी का 5व्या दिवशी मी परत गेले. तिथनं परत गेलो सर. परत मी ट्रॅजिक कॅम्पला रिपोर्ट केलं. त्यावेळी मग तो जवळजवळ महिनाभर ट्रॅजिक कॅम्पमध्ये राहायला लागला. मग ज्यावेळी मी परत जाऊन एक 4-5 महिन्यानंतर माझी पोस्टिंग बेळगावला आली. हा एक होता सर इन्सिडेंट. दुसरा इन्सिडेंट सर, डिसेंबर महिन्यामध्ये मी शिफ्ट ड्युटीजमध्ये होतो. खरं एक खास मित्राचा वाढदिवस होता. मग मित्राला सांगितलं की मी येतो तुझ्या वाढदिवसाला, म्हणजे लेट जातो ड्युटीवर. बरोबर. मग जाऊन मेस जवळच ऑर्डरली ऑफिसर साहेब होते, त्यांना थोडं भेटलो. सर मला 1 तास लेट जायचं आहे. मी माझ्या रेल्वेवरला तसं कल्पना दिलेलं आहे आणि त्यांनी पण ओके म्हटलेत, मी 1 तास लेट जाणार आहे. ठीक आहे, तुमचं ऍडजस्टमेंट झालं असेल तर मला काय प्रॉब्लेम नाही, कारण ड्युटीवर वेळेत जायचं, कंप्लेंट्स यायचं नको. खरं. मी काय परमिशन दिलं नाही म्हणाले. ठीक आहे सर म्हटलो. मी येऊन त्याचा बर्थडे वगैरे साजरा केला आणि त्यावेळी हेवी स्नोफॉल चालू झालं सर. 1-2 तासात जवळजवळ 2-3 फूट बर्फ साचलं. अरे बाप. रात्र अंधार, कुठं लाईट दिसेना, एक बॅटरी, एक काठी आणि ते सगळं गमबूट, ड्रेस हेवी हे घालून मी चाललो. मला 4 तास जवळजवळ रस्ता सापडला नाही सर. ऑफिस कुठे सापडे ना, सगळीकडे व्हाईट चमकत होतं.
मग मी घड्याळ बघितलो, जवळजवळ 11:30 वाजलं ते रात्रीचे रात्रीचे. 11:30. ऐका. मग मी घाबरलो सर, आणि तिथं किती ओरडलं तरी काय आवाज जाईना, कोण येईना. मग तसंच चालूच गेलो, कुठल्या दिशेला चाललो हे पण कळेना. बरोबर. मग थोड्या अंतरावर गेलो तर एक कुत्र्याचा आवाज ऐकू आला सर, आणि मोठ्या कुत्र्याचा आवाज, आणि ते 10 फुटावर येऊन थांबलं सर. अरे बापरे. एकदम मोठ्याच्या मोठं वाईल्ड डॉग. आणि नाही सर, ट्रेंड BSF वाल्यांचं होतं. आय सी. मग ते येऊन मला हालचाल पण करू देना, खरं. आणि पाठीमागे लगेच एक 5 सेकंदात दोघं आले BSF वाले राफेल घेऊन, आणि त्यांनी टार्नॉन म्हटले, पासवर्ड ओरडले त्यांनी, हँड्सअप म्हटले. बरोबर. आणि पासवर्ड, त्यांचा पासवर्ड त्यांनी बोलले. मग मी ऑर्डरली ऑफिसरने सांगितलं तर माझा भाग मी बोललो सर. ओके. मग ते म्हणले थोडे शांत झाले, ते म्हणले टर्न अबाउट, पीछे मोड म्हटले, आणि आयकार्ड ठेवायला सांगितले. ओके. मग ते आलं, कुत्रा पण जवळ आला. मग ते वास पण बघितलं सर माझं पण. मग ते काय आडकाळ वगैरे बघून मग त्यांनी मला आमच्या ऑफिसला सोडले. जवळजवळ 12:30 वाजता पोहोचलो. अरे बापरे. म्हणजे असले काही घटना घडत होत्या सर. डेंजरस आहे. बरोबर. गुड. चांगल्या आपण 2 आठवणी बघितल्या, आयुष्यभर लक्षात राहणार आहेत आयुष्यभर. पण एक समाधान आहे की त्यातून त्यातून सुद्धा आपण परत आलो, हे फार महत्वाची गोष्ट आहे. बहुत बढिया सर. मॅडम, मी तुमच्याकडे वळतो. एवढं आयुष्य तुमचं एअरफोर्स, म्हणजे आधीचं आयुष्य बघितलं तर इनसिग्निफिकंट होतं, काहीच नव्हतं. त्यावेळेस एक छोट्या खेडेगावामध्ये शाळा, वडील शिक्षक, घरचं एक वातावरण, बस, बाकी काय. मी माझं घर, मैत्रिणी, एवढंच. त्यात मी एअरफोर्समध्ये ऑल इंडिया लेवलवर जाता. हो सर. आणि तिथं सेटल होता. हो हो. आणि एवढं चांगलं तुम्ही शिक्षण मुलांना देता. ऍक्च्युली तुम्हीच सगळं सांभाळलंय, आम्ही तर नव्हतोच. म्हणजे एअरफोर्सवाले आपल्याच ड्युटीवर असतात. मग त्याला तुम्ही आर्मीमध्ये कमिशन ऑफिसर बनवलं. तर या अशा एंटायर प्रवास जेव्हा तुम्ही आता मागे बघता की 10वीतली एक मुलगी आणि आता तुम्ही एक मेजरची आई आहात. हो हो सर. या प्रवासामध्ये असा कुठला अनुभव आहे की ज्यामुळे समान वाटते, यार जिंदगी अच्छी गई है एअरफोर्स वाले के साथ शादी की? हो सर, असं तर सांगायचं भरपूर साहेबांच्या बद्दल आहे, गर्वाची गोष्ट. तरी मला एक आठवते, आमचं दुसरं पोस्टिंग बर्नाला, बेळगाव ते बर्नाला. हां, बर्नाला. अच्छा. तिकडं आमचं पोस्टिंग झाले. आणि तिथं काय एकदम म्हणजे जंगलात, क्वार्टर्स खूप छान होते, सगळं मस्त होतं. त्यामुळं बाहेर येणं जाणं नाहीच, तिथलं तिथंच आतच राहत होतो आम्ही. आणि थोडं म्हणजे ह्यांनी ऑफिसला जाणार येणार, कुठं जायचं नाही काय नाही. मी म्हटलो केव्हा आम्हाला शॉपिंगला नेणार. इथलं तर उलणचं स्वेटर, टोपी किती छान छान असते, आणि तुम्ही केव्हा आम्हाला शॉपिंगला नेणार. मग ह्यांनी म्हटले आता संडेचा दिवस बघूया, आणि आपलं गाडी असते का, म्हणजे सर आमच्या गाडीतनंच जायला मिळत होतं. तिथं काही बसेस नाही तर आम्ही आणि तेव्हा तर स्कूटी गाडी नाहीच नाही, एकतर सायकल असणार आपल्याकडे. मग त्यांच्या गाडीतनं रविवारी आपण जाऊया म्हटले. आपण कुठल्या गावाला गेलतो तेव्हा? लुधियानाला शॉपिंगसाठी गेलो सर आम्ही. शॉपिंग मला फार बरं वाटलं. आणि असं काचेतनं ना मला दिसत होतं एक 10-20 जण पैलवान होते, त्यांनी हे व्यायाम करत होते. तेव्हा काही जिम वगैरे नव्हते, असंच मी सगळं मग बघत जात होते. आणि इतक्यातच म्हणजे आतंकवादी आले, थाड त्यांना गोळी चालू केली. बापरे, आम्ही घाबरून काय केलो, कुठं होतो ना, आम्ही ग्रुपने गेलेलो, सगळेजण एक दुकानात म्हणजे असं गेलो, म्हणजे 4-5 लेडीज एकाकडं, जेंट्स एकाकडं. आणि जसं त्यांनी शटर लगेच बंद करून घेतले तिथले लोक. मग मी इतकं घाबरले की रडायला चालू केले तेव्हा. आणि माझ्या मैत्रिणी पण तिकडं गेले. एक तर छान हिंदी येत नव्हतं, मराठी तर तिथं कुणाला समजत नव्हतं, इंग्लिश तर कुणाला, मला पण येत नव्हतं, त्यांना पण येत नव्हतं. असं म्हणजे स्थितीत गाळ्यात सगळ्याकडे फसलो आम्ही. ते मी रडायला चालू केल्यानंतर समाधानासाठी एक जण म्हणजे असंच म्हटले, मॅडम तुम क्यों रो रहे हो? मैं बोले नहीं, इतना दंगा बाहर चल रहे, तो आप किसका साथ आए हो? मैं बोले मेरा मिस्टर है. तो क्या करते, दूसरा इसमें वो गए, हम इधर आए. कौन है? मैं तो इधर अकेली हूँ, फ्रेंड सब दूसरा इसमें गए हैं. तो तितकं एवढं जेंट्स होते, मला म्हणायला लागले काय करतात तुमचे मिस्टर, आणि हितलेच काय तुम्ही दुसरे? मग मी सांगितलं महाराष्ट्र की हूँ मैं, और वो तो इंडियन एअरफोर्समध्ये आहे. त्यांनी एवढं म्हणजे असं मला धीर दिले, म्हटले मग कशाला घाबरायचं, मी एकटी तर सोडा, सगळेजण निवांत राहिले आमच्या बरोबर. म्हणजे असं डिफेन्सवाले एअरफोर्सचे लोक असले तर कशाला घाबरायचं, आता तर काहीच घाबरायला हरकत नाही. तेव्हा मला कुंभार साहेबांच्यावर एवढं गर्व झालं की मी लग्न एअरफोर्सवाल्यांशी केलं, याला सार्थक झालं. आणि तेव्हापासून मला ते सर
अस्मरणीय ते हो, गोष्ट हो, घडली बरोबर, की खरंय, खरंय. त्याच वेळेला सेटर उघडले त्यांनी अच्छा, सगळेजण. ओके. इधर तो सब डिफेन्स का लोक आहे, बरोबर. आप मत डरो, अच्छा, सगळ्यांनी एकट्ठा केले. क्या तोपर्यंत आतंकवादी म्हणजे ते वाईट घटना तर घडलेच, हा, हा, हा. 5-6 लोक तर म्हणजे बरोबर त्यांनी आहे. गोळी घातली धराशायी. होती. फक्त एका ह्याच्यावर तुमच्या एका शब्दावर की माझे मिस्टर एअरफोर्स मध्ये हो, आहेत. हो. बहुत बढिया, बहुत बढिया, अभिनंदन. आणि हे आहे म्हणजे येस, जिद्द आहे काही ते करण्याचे, आणि परत ॲरोगन्स नाही आहे. खूप काही अचीव करतो, परंतु जमिनीवर पाय असतात. हे ट्रेनिंग आर्मी, नेव्ही, एअरफोर्स आम्हाला देतं. कितीही मोठा झाला माणूस तरी पाय जमिनीवर ठेवलेले असतात. आम्ही आज जे काही आहोत ते एअरफोर्समुळे आहोत. एअरफोर्समुळे. हाय, बाकी समजा नसतो एअरफोर्समध्ये तर आय डोंट नो काय झालं असतं. पण एकच अभिमानाची गोष्ट आहे की येस, देशासाठी काहीतरी केलं, आयुष्य चांगलं गेलं. आज आपणच थांबूया. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद सर, तुम्ही आला. मॅडम तुम्ही आला, तुमचे विचार सांगितले. एका नवीन पद्धतीनं, नवीन विंडोतून लोक आता बघतील एअरफोर्स, आर्मी, नेव्ही काय असतं ते. थँक्यू व्हेरी मच. आपण इथंच थांबूया. सर्वांना नमस्कार. ऑल द बेस्ट.